मान किंवा अपमान या दोन्ही गोष्टीतून स्वतःला वर काढलं पाहिजे. समोरच्याने दिलेला मान किंवा केलेला अपमान यामध्ये त्याचा स्वार्थ असू शकतो. अशा वेळी प्रतिक्रिया देताना आपल्याकडे धैर्य व जागरूकता असली पाहिजे. दुसऱ्यांचे शब्द ऐकून जर मनामध्ये वादळ उठत असेल ना, तर थोडं थांबलं पाहिजे. जागरूकतेने त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि मग प्रतिक्रिया दिली पाहिजे. नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला याच अर्थाची एक छान गोष्ट सांगणार आहे. एका गावात दोन मित्र राहत होते. त्यांची एकमेकांशी अतिशय चांगली मैत्री होती आणि त्या दोघांनाही संन्यास घ्यायचा होता. त्याप्रमाणे दोघांनीही संन्यास घेतला. एकाचा स्वभाव जो होता तो अतिशय कोमल होता. कोणी त्याला काही वाईट बोललं तर त्याला पटकन वाईट वाटायचं. आणि एकाचा स्वभाव जो होता तो खूप रागीट होता, खूप कठोर होता. त्याला जर कोणी वाईट बोललं तर त्याला खूप राग यायचा. असे हे दोघ जण मित्र गुरूंच्या आज्ञेनुसार संन्यास घेऊन ते गावामध्ये भिक्षा मागण्यास जातात. संन्यस्त जीवन जगण्यास सुरू करतात. वेगवेगळ्या गावांमध्ये भिक्षा मागत असताना त्यांना काही लोक हे अतिशय मान सन्मानाने वागवत, तर काही लोक हे त्यांचा खूप वेळा अपमान करत. जेव्हा लोक त्यांना मान सन्मान देत ना, तेव्हा त्यांना खूप आनंद होत असे. पण जेव्हा लोक त्यांचा अपमान करत, तेव्हा तो जो भावनिक होता, जो इमोशनल होता, त्याला फार वाईट वाटे, दुःख होत असे. आणि जो रागीट होता त्याला खूप राग यायचा. पण या सगळ्या गोष्टींचा त्यांना दिवसेंदिवस त्रास होऊ लागलेला होता. आता या समस्येचं काय उत्तर असावं म्हणून विचारण्यासाठी ते दोघंही जण आपल्या गुरूंकडे जातात. गुरूंना सांगतात की गुरुजी, आम्ही जेव्हा भिक्षा मागत असतो तेव्हा लोक आमचा मान सन्मान करतात, ते आम्हाला फार आवडते. पण जेव्हा ते आमचा अपमान करतात तेव्हा आम्हाला खूप दुःख होते. या समस्येचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगाल का? तेव्हा गुरुजी म्हणाले की भिक्षुक जे असतात ते मान सन्मानापासून वर उठलेले असावेत. त्यांनी तुम्हाला मान दिला किंवा तुमचा अपमान केला, या कोणत्याही गोष्टीने तुम्हाला फरक पडता कामा नये. त्यापेक्षा वर तुम्ही यायला पाहिजे. सन्मान दिल्याने आनंदही होता कामा नये आणि अपमान केल्याने दुःखही होता कामा नये. शिष्य म्हणतात, पण गुरुजी आम्हाला त्रास होतो त्याचा. आम्हाला अपमान केल्याने रागही येतो आणि सन्मान केल्याने आनंदही मिळतो. तर या समस्येचे काय उत्तर आहे? गुरुजी म्हणतात की या समस्येचे उत्तर जर तुम्हाला मी दिले तर ते समजायला एक दिवसही खूप आहे किंवा आयुष्यही पुरणार नाही, असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिष्य म्हणतात, गुरुजी जे काही असेल उत्तर ते तुम्ही आम्हाला सांगा. गुरुजी म्हणतात की एखादी व्यक्ती जेव्हा तुमचा सन्मान करते ना, तेव्हा तुम्ही समजून जायचं की त्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी काम पूर्ण करून घ्यायचं आहे. जेव्हा ती सतत तुमची प्रशंसा करते ना, तेव्हा हे तुम्हाला कळलं पाहिजे की त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे. कुणी तुमची प्रशंसा केली की तुम्हाला वाटते की आपण समोरच्या पेक्षा खूप काहीतरी मोठे आहोत. परिणामी आपला अहंकार वाढतो. समोरच्या पेक्षा आपण स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो. मग अहंकार वाढल्यामुळे आपल्या वागण्यात, विचारात बदल होत जातो. खरं तर श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं काही नसतं. आता दुसरी गोष्ट आहे अपमानाविषयीची. जेव्हा कुणीतरी तुमचा अपमान करतो तेव्हा त्याने हे मान्य केलेलं असतं की तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. ते तुम्हाला खाली आणू इच्छितात, कमीपणा दाखवू इच्छितात, म्हणून ते तुमचा अपमान करतात. अपमान करून ते तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही कनिष्ठ आहात आणि मी श्रेष्ठ आहे. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याच्या अपमानाला बळी पडता, जेव्हा तुम्ही रागावता, तेव्हा तुम्ही ते सत्यही करून दाखवता. तुम्ही स्वतःला कमी लेखू लागता. तुम्ही रागावता, तुम्ही चिडता, तुम्ही रडता आणि मग समोरच्याचे जे प्रयत्न असतात ना, ते यशस्वी होतात.
समजदार व्यक्ती जो असतो तो मान किंवा अपमानामुळे स्वतःवर काहीही फरक पडू देत नाही. अपमानामुळे तो रडतही नाही, तो स्वतःवर संयम ठेवतो. मान अपमानाकडे तो एकाच नजरेने बघतो. स्पेशली जेव्हा अपमान होतो ना तेव्हा तो स्थिर राहतो. स्थिर राहणं इतकं सोपं नाही किंवा एका दिवसात ते जमेल असंही नाही, पण प्रयत्न केला, वेळ दिला, कार्य केले त्यावर तर ते आपल्याला नक्कीच जमेल. शिष्य पुन्हा गुरुला विचारतात की आम्हाला ते कसं काय जमेल? गुरु म्हणतात की जसं पाण्याची वाफ व्हायला काही वेळ लागतो, योग्य तापमानावर जर पाणी तापवले तर त्याची वाफ होते, ठीक त्याप्रमाणेच जेव्हा तुम्ही स्वतःवर कार्य कराल, स्वतःला वेळ द्याल, स्वतःला शिकवण द्याल, तेव्हाच हे संभव होईल. तेव्हाच तुम्ही मान आणि अपमान याच्या वर कुठेतरी जाल. तेव्हाच तुम्हाला मान अपमानामुळे काही फरक पडणार नाही. गुरुजींचा हा धडा घेऊन शिष्य पुढच्या गावात भिक्षा मागण्यासाठी निघून जातात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस.